तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही जून महिन्याचा 12व्या हप्त्याचं वितरण आहे, जे काही शासनाने पेमेंट पाठवलेलं होतं त्याची पेमेंट हिस्ट्री आता आपल्या अर्जावर जी आहे ते अर्जावर अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक बहिणीच्या अर्जावर ही पेमेंट हिस्ट्री आलेली आहे। पण बघा, या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह चेक करून दाखवणार आहे आणि त्यामागे कारण सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे की मी तुम्हाला पेमेंट हिस्ट्री या ठिकाणी का दाखवत आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या अर्जावर तुमची पेमेंट हिस्ट्री चेक करायची आहे। बघा, मोबाईलची स्क्रीन मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह दाखवत आहे आणि शासनाने या ठिकाणी बघा भरपूर गोंधळ करून ठेवलेला आहे। अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा आणि अर्ज पात्र नसून सुद्धा या ठिकाणी भरपूर मोठा गोंधळ केलेला आहे। बघा, सर्वात पहिला अर्ज बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। सर्वात पहिला अर्ज मी या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे। बघा, पेमेंट बटनवर मी या ठिकाणी क्लिक करत आहे। बघा, अर्ज अप्रूव्ह आहे। बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे, पण पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी काय दाखवते। पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा काय दाखवत आहे, 16,500 रुपये। फक्त या ठिकाणी किती दाखवत आहे, 16,500 रुपये, म्हणजे जून महिन्याचा 12वा हप्ता आला नाही। आता ज्या बहिणींना आला त्यांची सुद्धा हिस्ट्री मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। जून महिन्याचा 12वा हप्ता आला नाही, बघा तुम्हाला क्लिअर दिसत आहे आणि अर्ज सुद्धा या ठिकाणी बघा, अर्ज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह दिसत आहे। अर्ज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ह दिसत आहे, पण जून महिन्याचा 12वा हप्ता या ठिकाणी त्या बहिणीला आला नाही। याचा अर्थ काय, तर ते अर्ज रद्द केलेले नाही आणि डिसअप्रूव्ह केलेले नाही। तुम्ही या ठिकाणी बघा क्लिअर या ठिकाणी तारीख वगैरे पाहू शकता। बघा, मागच्या महिन्याचं जे काही मे महिन्याचं वितरण आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि 16,500 रुपये फक्त या ठिकाणी दिसत आहे। या बहिणीला जर जून महिन्याचा 12वा हप्ता आला असता तर 18,000 रुपये पूर्ण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले असते। बघा, मी बॅक घेऊन तुम्हाला दाखवत आहे, अर्ज या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह दिसत आहे। त्यानंतर बघा, दुसरा नंबरचा जो काही अर्ज आहे तो सुद्धा अप्रूव्ह आहे, तो मी तुम्हाला या ठिकाणी चेक करून दाखवतो आणि त्या अर्जामध्ये काय गडबड आहे ती रिअलिटी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, पेमेंट बटनवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पेमेंट बटनवर मी क्लिक केलं आणि या ठिकाणी बघा या बहिणीची सुद्धा पेमेंट हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा काय आहे, 18,000 रुपये पूर्ण जमा झालेले आहे। बघा, 12व्या हप्त्यापर्यंतचे 18,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसून येत आहे। 18,000 रुपयाचा आकडा आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी तारीख सुद्धा आपल्याला दिसून येत आहे 4/7/2025 आणि क्रेडिट 1,500 रुपये। बघा, क्लिअर तुम्हाला दिसून येत आहे। पण यामध्ये गडबड काय आहे मित्रांनो, यामध्ये सर्वात मोठी गडबड आहे की या बहिणीला संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ मिळतो। संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा या बहिणीला लाभ मिळतो। त्यांचे पैसे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं वितरण झालं ते 1,500 रुपये सुद्धा आले यांना। मी तुम्हाला या ठिकाणी बघा लाईव्ह दाखवत आहे, 1,500 रुपये आलेले आहे। अर्ज लाईव्ह चेक करून दाखवत आहे, एडिटिंग नाही, यामध्ये काहीच नाही। त्यानंतर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा 1,500 रुपये याच महिन्यामध्ये जमा झालेले आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे। मग याचा अर्थ काय, तर म्हणजे सरकार नेमकं पडताळणी काय करत आहे, कुठे करत आहे, कशा प्रकारे करत आहे, म्हणजे हा सर्व शासनाचा बघा गोंधळ झालेला आहे। म्हणजे आपल्याला म्हणजे नेमकं समजत नाही की म्हणजे पडताळणी कोणत्या प्रकारे केली जात आहे शासनाकडून, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी। बघा, तिसऱ्या नंबरचा अर्ज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। बघा, आता तिसऱ्या नंबरचा जो काही अर्ज आहे या ठिकाणी ओपन करून दाखवतो। बघा, अप्रूव्ह तुम्हाला दिसत आहे तिसऱ्या नंबरचा अर्ज। पेमेंट हिस्ट्री बघा तुम्हाला दाखवतो, यामध्ये बघा 18,000 रुपये आलेले आहे। कारण ही बहीण जी आहे ही बहीण पात्र आहे, ही बहीण पूर्णपणे पात्र आहे। मला सुद्धा माहित आहे की ही बहीण पूर्णपणे पात्र आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी 100% अप्रूव्ह आहे। त्यामुळे या बहिणीला सुद्धा 18,000 रुपये या ठिकाणी पूर्ण पेमेंट दिसत आहे तुम्हाला। त्याचप्रमाणे या ठिकाणी रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा तुम्हाला तारीख आणि क्रेडिट 1,500 रुपये या ठिकाणी दिसत आहे। आणि बघा, त्याचप्रमाणे तक्रार सुद्धा मी टाकलेली होती। बघा, क्लिअर तुम्हाला दाखवते, या ठिकाणी तक्रार टाकली होती कोणत्या बहिणीची, पहिल्या नंबरचा जो काही मी तुम्हाला अर्ज या ठिकाणी दाखवला, पहिल्या नंबरचा अर्ज बघा, पहिल्या नंबरचा अर्ज जो काही मी तुम्हाला दाखवला त्यांची मी तक्रार टाकलेली होती। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, मोबाईलवरची स्क्रीन मी तुम्हाला या ठिकाणी डिस्प्लेवर दाखवत आहे। इन रिव्ह्यू मध्ये तक्रार आहे, 15 दिवस झाले तरी अजूनही तक्रार इन रिव्ह्यू मध्ये आहे। पण त्या बहिणीचं जे आहे ते अर्ज अप्रूव्ह आहे पण पैसे आले नाही। आणि जी बहीण ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे त्या बहिणीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे मिळाले आणि संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा पैसे मिळाले, म्हणजे 3,000 रुपये या महिन्यात आले। मग शासन, मला समजत नाही की शासन कोणत्या प्रकारची पडताळणी करत आहे। जे काही 26 लाख बहिणी सरकारने बाहेर काढलेले आहे, मग ही पडताळणी नेमकी झाली कुठे, यामध्ये बघा, ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार आहे जवळपास 15 ते 20 लाख रुपयाची कार त्यांनी मागच्या वर्षी घेतलेली आहे, त्या बहिणीला सुद्धा जून महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला आहे। मग नेमका प्रश्न हा आहे की नेमकं म्हणजे अर्ज तुम्ही कोणाचे रद्द केलेले आहे, कोणाचे पैसे होल्ड केलेले आहे। ज्या बहिणीचा मी तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखवलेला आहे, ज्या बहिणीचा अर्ज दाखवला, फक्त त्यांच्या कुटुंबामध्ये काय प्रॉब्लेम होती की त्यांच्या कुटुंबामध्ये एका राशन कार्डवर त्यांनी 3 बहिणींनी अर्ज भरला। म्हणजे जी काही मी तुम्हाला अर्ज दाखवला
त्या मुलीने अर्ज भरला, त्या मुलीच्या मोठ्या बहिणीने अर्ज भरला आणि त्या मुलीच्या आईने अर्ज भरला. पण ते कुटुंब जे आहे ते गरीब आहे, हातमजुरीवर त्यांचं जे काही पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण त्या बहिणीचे पैसे बंद केलेले आहे. मी तुम्हाला लाईव्ह चेक करून दाखवलं की अर्ज अप्रूव्ह आहे तरीही पैसे आलेले नाही. आणि तीनही बहिणींचे, त्यांच्या कुटुंबामध्ये तीनही बहिणींचे पैसे जे आहेत ते आलेले नाही. आता एका बहिणीचा अर्ज मी माझ्या वेबसाईटवरून भरला होता, ते तुम्हाला मी चेक करून दाखवलं. पण बाकी 2 बहिणींनी त्यांच्या कुटुंबातल्या बाहेर अर्ज भरला होता, माझ्याकडे अर्ज भरला नव्हता. त्यामुळे त्यांना त्यांचा अर्ज सुद्धा चेक करता येत नाही की त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे का, डिसअप्रूव्ह आहे का. पण यावरून तुम्ही समजू शकता की तुमचा अर्ज रद्द झालेला नाही. यावरून तुम्ही काय समजू शकता, तुमचा अर्ज रद्द झालेला नाही, फक्त पेमेंट होल्ड केलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी बघा प्रूफ दाखवलं, अर्ज अप्रूव्ह आहे पण पेमेंटमध्ये फक्त 16,500 रुपये मे महिन्यापर्यंतचं वितरण दाखवत आहे. जून महिन्याचे पैसे दाखवत नाही, पण अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ह दाखवत आहे. मग शासनाची हे काय म्हणजे नेमकं शासनाची काय गडबड आहे मला ते समजत नाही की अर्ज अप्रूव्ह आहे मग तुम्ही पैसे पाठवले नाही. त्याचप्रमाणे 2 योजनेचा लाभ घेत आहे, त्या बहिणीला तुम्ही पैसे पाठवले, पैसे मिळाले, त्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण पडताळणी करत आहे, तर ही पडताळणी कोणत्या लेवलची आहे मला तेच समजत नाही. बघा, अर्ज अप्रूव्ह आहे, पैसे आले नाही, 2 योजनेचा लाभ मिळत आहे, 4 चाकी कार असून सुद्धा लाभ आलेला आहे. आणि मग ह्या 25 लाख बहिणी जी काही 26 लाख बहिणींची यादी तुम्ही काढलेली आहे, अपात्र बहिणींची यादी काढलेली आहे, मग या बहिणी कोण आहे? म्हणजे या पडताळणीमध्ये बघा पूर्ण गडबड आहे. 2 योजनेचा लाभ भेटत आहे, पण जे बहिणी पात्र आहे, खरंच पात्र आहे, त्या बहिणीला लाभ आलेला नाही. तर बघा, तुम्हाला सुद्धा तुमचे अर्ज चेक करून घ्यायचे आहे. तुमच्या अर्जामध्ये पेमेंट हिस्ट्री अपडेट झाली आहे का? जर तुम्हाला पैसे आले नसेल तर कदाचित पेमेंट हिस्ट्री अपडेट झालेली नसेल, पण अर्ज अप्रूव्ह आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. सर्वात महत्वाचा विषय काय होता, पैसे आले नाही याचा अर्थ काय, तर अर्ज रिजेक्ट झाला आहे का? अर्ज रिजेक्ट झालेला नाही, पण पेमेंट सुद्धा अपडेट झालेलं नाही, कारण पेमेंट आलेलंच नाही. पेमेंट आलं असतं तर या ठिकाणी अपडेट झालेलं तुम्हाला दिसून आलं असतं. तर बघा, तुम्ही सुद्धा तुमचा अर्ज चेक करून घ्या. जवळ स्वतः भरला असेल तर स्वतः चेक करा अर्ज अप्रूव्ह आहे का. पेमेंट हिस्ट्री सुद्धा चेक करून घ्या, पेमेंट हिस्ट्री अपडेट झाली आहे का. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्वतः अर्ज चेक करता येत नसेल तर ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आधार केंद्र, सेतू केंद्र, ज्या ठिकाणी अर्ज भरला त्या ठिकाणी नक्की अर्ज चेक करून तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस आणि त्याचप्रमाणे अर्ज अप्रूव्ह आहे का हे सुद्धा माहीत पडेल. कारण या ठिकाणी दाखवत आहे की अर्ज अप्रूव्ह आहे पण पैसे पाठवले नाही, पैसे होल्ड केलेले आहेत. त्याचप्रमाणे या 26 लाख बहिणींचे सुद्धा याचप्रमाणे प्रॉब्लेम झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर अर्ज अप्रूव्ह आहे, सर्वच बहिणींचे अर्ज अप्रूव्ह आहे, अर्ज रद्द केलेले नाही, फक्त पेमेंट होल्ड केलेलं आहे. आणि जे काही जसं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लेवलवर त्या लेवलवर जे पडताळणी होईल आणि त्यानंतरच वितरण केले जाईल. तर बघा, फटाफट आपले अर्ज चेक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.